रात्र पहिली वहिली मुंबईतली अशी स्पर्धा जी प्रकाश झोतामध्ये खेळवली जाते. एका बाजूला झागडे पाटील वॉरियर्स, रवींद्र झागडे पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वतः उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. दुसऱ्या बाजूने कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलाय. आशिष भाई यांची टीम आहे, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि दरम्यान बॉलिंगसाठी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. निलेशच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवलं गेले. बॅटिंगसाठी मात्र ओपनिंग पेअर आली आहे मैदानामध्ये. आकाश जांगीड आणि आकाश झा, दोन आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. निलेशचा पहिलाच बॉल, ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साइडला भिरकावलाय, पण दिशा मात्र अगदी थिएटरच्या बाजूला बॉल, डर्बी टॉकीजच्या बाजूला बॉल गेलाय, त्यामुळे 2 धावा तिकडे मिळतील. परंतु बाजूला जी मुंबई पब्लिक स्कूल आहे त्याच्या टेरेसवर जर बॉल गेला तर चौकार मिळू शकतो. पहिल्या षटकासाठी निलेश पहिला चेंडू हाताळला, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागून चाललाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला दुहेरी धाबेसाठी. आकाश जांगीड खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाले या संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये सुद्धा. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम तरी या खेळाडूने गाजवलाच आहे, पण त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगली खेळी त्याने करून दाखवली या पावसाळी हंगामामध्ये. दोन्ही चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही चेंडूवरती मात्र सारखाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. 2-2 धावांचे 2 फटके, धावसंख्या 4. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळेला ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, आणि पहिला धक्का आकाश जांगीडला माघारी परतावून लावलं जात आहे. कुठेतरी एक लालच दिली होती आकाशला, समोर खेळायला मजबूर करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता निलेशच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र 2-2 धावांचे फटके आले, परंतु यावेळेला ऑफस्टंपच्या थोडासा जास्त बाहेर ठेवला हा बॉल, आणि त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची बाहेरची कडा घेतोय आणि चेंडू सरळ पॉइंट फिल्डरच्या हातामध्ये. पहिला विकेट, पहिला धक्का लागतोय तो कुंकाई शितलाई विठावा भांडूप स्ट्रायकर या टीमला. बॅटिंगसाठी मात्र राहुल चौधरी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भांडूप स्ट्रायकर ह्या संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण हंगामामध्ये. खूप साऱ्या स्पर्धा तो संघ खेळला आणि खूप साऱ्या स्पर्धा तो जिंकला सुद्धा. दुसऱ्या बाजूने झागडे पाटील वॉरियर्स, आपल्या प्रभादेवी परिसरातील एक नामवंत संघ, आपल्या मुंबई शहरातील एक नामवंत संघ म्हणून आज त्या संघाचं सुद्धा नाव मोठ्या आदराने घेतलं जात आहे. निलेशचा चौथा बॉल, यावेळेला चांगला ऑफ ब्रेक, पण समोर केलेला फटका फ्लॅट शॉट आहे आणि इथे मात्र चुकी केली आहे. बॉल चाललाय मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार. चार बॉल 10 धावा. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न, या वेळेला सुद्धा ओव्हर दी कव्हर्स फटका खेळलाय. बघूया कुठपत लांबी गाठतोय. पंचांचा निर्णय काय येईल वाट पाहावी लागेल. थोडासा विचार विनिमय तिकडे होईल, कारण काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहेत, काही ठिकाणी 2 धावा आहेत, काही ठिकाणी चौकार षटकार सुद्धा आहेत. त्यामुळे या वेळेला मात्र दुहेरी धाबेचा इशारा आलाय. काल आपण जर पाहिलं तर प्रज्योत अंभिरेने मात्र काय बॅटिंग करून दाखवली होती. 2 बॉल 9 ची गरज असताना 2 बॉल 2 षटकार त्यांनी ठोकले होते. अगदी शेवटचा षटकार बाजूच्या इमारतीच्या त्या टेरेसवरच्या टाकीवरती जाऊन पडला होता. आणि नक्कीच एक लेजेंडरी क्रिकेटर, आणि आपल्या मैदानात किंवा किंबहुना आपल्या या डोंगरी परिसरात ज्यांनी खूप साऱ्या स्पर्धांमध्ये अंपायरिंगची भूमिका सुद्धा बजावली, असे सुर्वे सर आपल्यासोबत आज या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित राहतात. सुर्वे सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या वेळेला सुद्धा ओव्हर पिच बॉल, आणि बरोबर हा छपरा तोड षटकार ठोकलाय राहुल चौधरीने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, शेवटच्या बॉलवर षटकार येतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 दुहेरी धावांचे फटके, तिसऱ्या बॉलवर आकाश जांगीडची विकेट, चौथा बॉल राहुल आला, त्याने मात्र आल्यानंतर
एक फ्लॅट शॉट खेळला, त्यावर षटकार आला, त्यानंतर मग एक डबल धावेचा फटका, 2 धावांचा फटका, त्यानंतर मग पुन्हा षटकार. अशा पद्धतीचं हे पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकाचं हे विश्लेषण आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आपल्याला बघायला मिळतात त्या 18. 1-18 अशी परिस्थिती आहे. चांगला खेळ इथे मात्र रंगलेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्या, पण तितकीच मोठी विकेट सुद्धा गेली आकाश जहांगीर सारख्या फलंदाजाची. पण राहुल चौधरीने मात्र कोणतेही दडपण त्या विकेटचं घेतलेलं नाही, कोणतेही प्रेशर त्यांच्या बॅटिंगवर झालेलं नाहीये. त्यामुळे नक्कीच एक चांगली बॅटिंग असं म्हणावं लागेल. 2 षटकार आल्यानंतर त्याने ठोकलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती धावा लगावल्यात. 1-18. लिखित कदमच्या हातामध्ये ओव्हर नंबर 2 आता सोपवली जाते. जागडे पाटील वॉरियर्स, रवींद्र जागडे साहेब नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभादेवी परिसरातल्या खेळाडूंना जास्तीचा चान्स कसा देता येईल, जास्तीची संधी आणि त्यांना व्यासपीठ कसं मिळवून देता येईल याचा हा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिलाय. यावेळेला सुद्धा सरळ बॅटने सरवलेला फटका आकाश जहाच्या बॅटमधून आणि इथे काय घडलंय, पंचांचा निर्णय येईल. इथे मात्र षटकार घोषित केलाय पंचांनी. पहिलाच बॉल षटकार आकाश जहाच्या बॅटमधून. आकाश पुन्हा एकदा आकाश दाखवतोय बॉलला. लिखित कदमचा पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी कानात शिटी वाजवून जातोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला बॅक ऑफ द लेन्थचा वापर करून पाहिला, त्याचा फायदा मात्र झालाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर निलेशने खूप ओव्हरपिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर लिखित आला. लिखितने पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर टाकला, परंतु त्यावेळेला बरोबर सरळ बॅटने बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका षटकारासाठी होता. यावेळेला सुद्धा हलक्या हाताने वळवण्याचा बॉलला प्रयत्न केला गेलाय ऑन साईडला. दुहेरी धावेसाठी मात्र इशारा येतोय पंच राजेश तळाशिलकर हाऊस सरांचा. 2 धावांचे फटके मात्र खूप मोठ्या प्रमाणात आलेत या 2 दिवसांमध्ये. कारण आजूबाजूला दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोन आहेत या मैदानाच्या, त्यामुळे दुहेरी धाव्यांचे फटके खूप जास्त प्रमाणात आले आहेत. त्याचबरोबर षटकारांची आतिषबाजी आपण काल पाहिली आहे. समोरच्या बाजूला असेल समोर फक्त षटकार आहे, तिथून मात्र आपण दोन्ही बाजूला लक्ष टाकलं तर ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या टेरेसवरती मात्र चौकार आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेला पुल करायचा प्रयत्न, थोडीशी मान खाली घातली आणि त्यानंतर आडव्या बॅटने बरोबर हा फटका खेळलाय. पण बॉल मैदानातच आहे. 1 धाव धावून घेण्याची गरज पडेल. तिथून मात्र एकेरी धाब्यासोबत धावसंख्या पुढे सरकते ती 27 वर. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात लिखितने. पहिल्या ओव्हर दरम्यान 18, 1 विकेट. त्यानंतर लिखित कदम 6-0-2-1, 4 चेंडूत 9 धावा. यावेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा मात्र खोदून काढलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर दी कव्हर्स काही वेळेला आपण जर पाहिलात तर षटकार आलेले पाहिलेत आपण. बाजूला जी इमारत आहे कव्हर क्षेत्रामध्ये त्यावर सुद्धा षटकार आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र आपल्याला 2 दिवसात पाहायला मिळाली. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो ताई पॅकर्स या संघाने. आणि यावेळेला पुन्हा एकदा बॉल पाठीमागच्या डिक्लेअर झोन मध्ये चालला, तिथे मात्र एकच धाव आहे. डोंगरी परिसर म्हटलं की मग विविध भाषिक हा परिसर आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे, प्रत्येक जाती धर्माचे लोक या विभागामध्ये मात्र सामावलेले आहेत. आणि आपल्या भारत देशाची संस्कृतीच आहे विविधतेत एकता, म्हणूनच हा भारत देश ओळखला जातो. काल आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या थाटामाटात साजरा केलाय. सचिन काटकर हे सुद्धा मात्र खूप चर्चेतलं नाव आहे सध्याच्या घडीला. तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र तो सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा, म्हणजे जवळपास 14.5च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग केली आहे. आकाश जहांगीरची विकेट, त्यानंतर राहुल चौधरी आले, त्यांनी सुद्धा विस्फोटक बॅटिंगनं सुरुवात केली, एक चांगला स्टार्ट दिला. म्हणजे कुठेतरी मात्र ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला होता, परंतु त्या ब्रेकला झुगारून मात्र त्या ठिकाणी एक्सिलेटरवर पाय दिला आणि धावसंख्येच्या गतीला मात्र कुठेतरी
पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे या बॉलला, पाठवलंय मात्र मुंबई पब्लिक स्कूलच्या टेरेसवर. पहिला बॉल सचिन काटकरच्या गोलंदाजीवरती, राहुल चौधरीच्या बॅटमधून चौकार. कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर आणि विरोधात जागडे पाटील वॉरियर्स असा पहिला सामना आज या पुरंदर ट्रॉफी 2026 मधला. हळूहळू प्रेक्षक सुद्धा गर्दी करतील कारण आज रविवार आहे आणि मुंबईकरांसाठी रविवार म्हणजे क्रिकेटवारच राहिलाय नेहमी. डोंगरी परिसर आणि आज दालानी इव्हेंट्स सर्व शाबाजबाई यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन ते सुद्धा इथे उपस्थित राहत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत या दुसऱ्या दिवसामध्ये. एक उत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर आपल्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मात्र आपल्या दक्षिण मुंबईतलं एक मोठं नाव आहे. TAE स्पोर्ट्स वरती सुद्धा आपण या संपूर्ण स्पर्धेचे अपडेट्स घेऊ शकता. ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल आहे दालानी इव्हेंट स्पोर्ट्स चॅनलचं, त्यावरती सुद्धा आपल्याला सर्व अपडेट्स मिळू शकतील या स्पर्धेच्या दरम्यान. या वेळेला सुद्धा मोठा फटका आणि 2 धावा आल्या आहेत. सँडर्स रोड दक्षिण मुंबईतले एक मोठं मैदान म्हणून आज पाहिलं गेलं. डर्बी टॉकीज या नावाने मात्र यापूर्वी हे मैदान ओळखलं जात होतं. म्हणजे जुन्या काळात आपण जर काही वर्ष मागे गेलो तर एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या क्रिकेट चाहत्याला विचारलं की आज क्रिकेटची स्पर्धा कुठे आहे तर डर्बी ग्राउंडवर आहे असं सांगायचा. पण वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण असं नाव आहे या मैदानाचं. बाजूला असलेल्या डर्बी टॉकीजमुळे त्याला डर्बी ग्राउंड असं ओळखलं जायचं आणि आज त्याच ग्राउंडवरती एक मोठी स्पर्धा जुगनूभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून पार पडते. मुंबईतले हे छोट्या ग्राउंडचं क्रिकेट, हे बंदिस्त ग्राउंड मधलं क्रिकेट खूप प्रसिद्ध आहे. हे क्रिकेट खेळणं प्रत्येकाला जमत नाही कारण इथे डिक्लेअर झोन खूप असतात. सध्याच्या घडीला मात्र सर्व व्यावसायिक गटातील जे खेळाडू आहेत त्यांना सवय आहे खुल्या ग्राउंडवर खेळण्याची, त्यामुळे अशा बंद ग्राउंडवर आल्यानंतर त्यांना थोडासा वेगळा एक्सपिरियन्स येतो. इथे कलात्मकता तुमच्याकडे असली पाहिजे. इथे चांगले एक्झिक्युटिव्ह फटके तुम्हाला खेळावे लागतील. चांगले एक्झिक्युशन जर तुमच्याकडे असेल तर समोर फक्त षटकार मारण्याची ताकद जर तुमच्यात असेल तर तुम्हाला धावा मिळतील. किंबहुना मात्र बाकीच्या वेळेला तुम्हाला 1-1, 2-2 धावांवरच समाधानी राहावं लागेल. पण क्रिकेटमध्ये ते सुद्धा महत्वाचं आहे. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा मात्र कव्हर्सच्या दिशेला बॉल आत आलाय, झाडाला लागून बॉल मैदानात आलाय, त्यामुळे पंच काय निर्णय घेत आहेत बघूया. मला वाटतं धावूनच या ठिकाणी धावा आहेत नक्कीच आणि धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 39 वर. तिसरी ओव्हर सचिन काटकरच्या हातामध्ये सोपवली गेली होती. आतापर्यंत सचिनच्या गोलंदाजीतले जवळपास 5 चेंडू पूर्ण, ज्यामध्ये 1 चौकार, 2 डबल, 2 सिंगल. आतापर्यंत 10 धावा सचिनने सुद्धा खर्च केल्यात. राहुल चौधरी समोर. यावेळेला डाऊन द लेग साइड पहिला वाईट बॉल सचिनच्या गोलंदाजीतून आलाय. अतिरिक्त धावी ते सचिन खर्च करतोय. पंच नासिर शेख सर या वेळेला दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अवांतर धावांची घोषणा होते. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल दक्षिण मुंबईच्या या वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर. दरम्यान या वेळेला बॅडमिंटन शॉट खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू चाललाय आणि येतो इथे मात्र राहुल चौधरीच्या बॅटमधून आणखीन एक दमदार पुरंदर ट्रॉफी षटकार. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र परिपूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 46 धावा लगावल्यात. 15.33 ची सरासरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक बाद 46 अशी परिस्थिती. म्हणजे मगाशी सुद्धा जसं म्हटलं की कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजांनी प्रयत्न केला की धावफलकावर कुठेतरी अंकुश लावण्याचा, कुठेतरी ब्रेक लावण्याचा, पण त्यानंतर राहुल चौधरी आले आणि त्यांनी मात्र धावसंख्येला एक्सिलेट केलं आणि नक्कीच त्या ठिकाणी धावसंख्येला एक चांगली गती दिली. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 46 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे कारण हा पहिला सामना आहे. प्रत्येक टीमची फ्रेश मॅच, म्हणजे आपल्या गटातून पहिले 2 सामने जे आहेत ते 5-5 ओव्हरचे आहेत आणि त्यानंतर मग विनर विनर लुजर लुजर जे सामने आहेत ते 4-4 षटकांचे असतील. दरम्यान लिखित कदम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र शॉर्ट कव्हरला फिल्डर सजवला होता, त्याच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. पहिली धाव वेगाने घेतली आकाशने. या मैदानावर 2 धावा घेणं सोपं नाहीये. खूप कमी वेळेला खेळाडून काही चुकी खेळाडूकडून झाली तरच एका धाब्याला तुम्ही दुसऱ्या धाब्यात या मैदानात कन्वर्ट करू शकता, अन्यथा ते तितकं सोपं नसेल.
एकेरी धाबेसोबत सुरुवात होती ओव्हर नंबर 4 ला. स्ट्राईकवर येतोय राहुल चौधरी. फुल टॉस बॉल मिळाला परंतु बॅट कुठेतरी हातातल्या हातातच गोल फिरली त्यामुळे बॉल गेलाय तो मात्र स्वीपर कव्हरला. तिकडे आमचं कॅमेरा स्टँड आहे आणि त्याच्या खाली बॉल गेलाय त्यामुळे थोडीशी शोधाशोध तिकडे करतायत आमचे खेळाडू आणि आमचे प्रतिनिधी सुद्धा. तर पंचांचा निर्णय मात्र आला एकेरी धावेचा. नेक्स्ट मॅच असणार आहे MM मोटार 09 वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय की काय आणि पंचांचा निर्णय बघा काय झालं इथे. मैदानात असलेल्या झाडाला बॉल लागला आणि त्या झाडाला डिफ्लेक्ट होऊन तो चौकारात गेलाय. नक्कीच बामणे ट्रॉफी या मैदानावरती पार पडणारी आणखीन एक मोठी स्पर्धा आणि 1 बॉल 4 ची गरज असताना असाच झाडाच्या मधून मात्र बॉल निघून चौकारात गेला होता. पण तो ऑन साइडला होता हा ऑफ साइडला आहे. पुन्हा एकदा चांगला ऑफ ब्रेक बघायला मिळतो. या वेळेला मात्र उंची जास्त लांबी गाठेल का पाहूया. नाही बॉल मैदानातच मैदानातून अगदी रस्त्यावर पडलाय. टेरेसवर नाही पोचू शकला त्यामुळे 2 धावांचा इशारा राजेश तळासिलकर अवसरांच्या माध्यमातून येतोय. समोर आपण जर पाहिलं तर आपल्या या डोंगरी परिसरातील या सँडस रोड परिसरातील 2 मोठी गणेशोत्सव मंडळ उमरखाडीचा राजा आणि डोंगरीचा राजा असे 2 फोटो आपल्याला बॅनर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. नक्कीच सर्वांना उत्सुकता आहे की यावर्षी उमरखाडीचा राजा डोंगरीचा राजा कशा रूपात असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुल करायचा प्रयत्न पुन्हा एकदा भिंतीला लागून बॉल आत आलाय आणि परत आता बघूया एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं जाऊ शकतं का. पण नाही एकच धाव घेतली आहे आणि लिखित कदमची ही ओव्हर मात्र खूप चांगली राहिली. तशा बघायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकाचा आकडा 56 वर जाऊन पोहोचलाय. 14च्या सरासरीने मात्र आतापर्यंत बॅटिंग करत आले आहेत. शेवटचं षटक आता शिल्लक राहिलंय. बघूया किती धावांचं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये तरी सेट केलं जाते. काल हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या काही लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या म्हणजे 40 ते 50 हा एक एव्हरेज स्कोर मानला गेलाय कालच्या दिवसामध्ये सुद्धा. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले उत्कंठावर्धक सामने आपण कालच्या सत्रामध्ये पाहिले. म्हणजे संध्याकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर शेवटच्या 4 मॅचेस ज्या होत्या त्या अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या. खऱ्या अर्थाने प्रज्योत अंबिरे नाव हे लक्षात राहण्यासारखं होतं कालच्या दिवसात. कारण 2 बॉल 9 ची गरज असताना 2 बॉल 2 षटकार त्यांनी ठोकून एक मोठा कारनामा केला या मैदानावरती. या वेळेला मात्र जबरदस्त बॅडमिंटन स्ट्रोक आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. मात्र या ठिकाणी बॉल बाहेर गेला मैदानातून त्यामुळे दुहेरी धावेचा इशारा पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून आलाय. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर अनिकेत प्रभादेवी दादर परिसरातले किंबहुना वरळी परिसरातले थोडेफार खेळाडू घेऊन नक्कीच एक चांगली संघबांधणी करून मैदानावर आज उतरलाय. जागडे पाटील वॉरियर्स हा संघ म्हणजे रवींद्र जागडे साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर दीपक पासीजी यांचं नाव सुद्धा या स्पर्धेशी जुळलं गेलंय. आज ते सुद्धा या प्रभादेवीच्या क्रिकेटसाठी किंबहुना आपण जर पाहिलं तर त्या मैदानासाठी आज नक्कीच खूप मेहनत घेत आहेत आपल्या प्रभादेवी परिसरातले सर्व खेळाडू त्याचबरोबर क्रिकेटचे चाहते. या वेळेला पुन्हा समोर खेळलाय आणि हा बॉल बरोबर सीमारेषेतून बाहेर गेलाय. षटकार येतोय. आकाशचं मात्र कौतुक करावं लागेल. एक आकाश जहांगीर जो आहे तो पहिल्याच ओव्हरमध्ये आउट होऊन माघारी परतला परंतु त्याच्या जोडीला आलेला आकाश झा अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या बॅटिंगकडे जर आपण लक्ष टाकलं तर त्याने सुद्धा खूप जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत पण राहुल चौधरी प्रभावी खेळ मात्र करताना आपल्याला बघायला मिळाले. 3 षटकार त्यांच्याही बॅटमधून आले. वैयक्तिक 33 धावांवरती आता बॅटिंग करतोय राहुल आणि शेवटचे 4 बॉल बाकी आहेत या डावातले अजूनही.
हलकासा स्विंग पाहायला मिळाला बॉलमध्ये, हरकत बघायला मिळाली या बॉलमध्ये. हवेत असताना मात्र थोडासा आतल्या बाजूला आला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला. ही बोटांमधली जादू दाखवली आहे या वेळेला अनिकेतने. स्टेप आउटून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट बघायला मिळत नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. 3 चेंडू पूर्ण डॉट बॉल सोबत. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण बघताय या पुरंदर ट्रॉफी 2026च्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा. बरोबरच 10:30ला सुरुवात झाली आहे. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला बाउन्सर करण्याचा प्रयत्न, थोडीशी उसळी देण्याचा प्रयत्न, बॉलला आपटण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलाय. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि त्याचबरोबर फर्स्ट बाउन्सर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते ती अनिकेतला. अतिरिक्त धावेसोबत धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 65. या वेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल जास्त वरती गेलाय आणि इथे मात्र लिखित कदम आले चेंडू खाली. चांगला झेल टिपलाय आणि आकाश ज्याची खेळी इथे मात्र समाप्त होते. हा दुसरा हादरा कुंकाई शीतलाई विठावा भांडूप स्ट्रायकर या टीमला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. पासष्ट धावा, एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या मैदानावर. ती पण ही 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरमध्ये 65-70 धावा एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळू शकते. निमिष रेडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बघूया काय करतोय निमिष आता मैदानाच्या आत. शेवटचे 2 बॉल काय पाहायला मिळतंय या मैदानामध्ये. अनिकेत निघालाय पुन्हा एकदा बॉलिंग रनवेवरून. या वेळेला पुल करायचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक तिकडे मात्र थोडस स्लिप झालेत. धावत असताना मात्र बॉलवर येण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु पाय सरकला. पण एकदा तोपर्यंत लेगबाईच्या स्वरूपातली मला वाटतं या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. एकेरी धावेसोबत धावसंख्या आता 66. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. राहुल चौधरी पुन्हा एकदा मात्र शेवटच्या बॉलसाठी स्ट्राईकवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, या वेळेला चांगला टप्पा, पण पंचांनी बघा मगाशी एक वॉर्निंग दिली गेली आहे, त्यामुळे जर पुन्हा एकदा आपण बाउन्सर करत असेल तर तो विचार विनिमय पूर्वक करावा लागेल. आणि या वेळेला नो बॉल घोषित केलाय पंचांनी, पण मला वाटतं या ठिकाणी आपला जो डावातला रिव्ह्यू आहे तो वापरलाय फिल्डिंग टीमने. बॉलची हाईट चेक केली जाईल, कारण या अगोदर वॉर्निंग दिली गेली होती अनिकेतला. पहिला बॉल जो बाउन्सर त्याने केला होता तो व्हाईट बॉल घोषित करून वॉर्निंग दिल्यानंतर हा दुसरा बाउन्सर आहे. आणि या बॉलची मात्र कुठेतरी आता पुन्हा एकदा पडताळणी होईल, कारण बॉलिंग टीमने हा आक्षेप घेतलेला आहे. अंपायरच्या डिसिजनला मात्र चॅलेंज केलं जात आहे. तिसरे पंच साजिद खान सर आणि अमित गोलतकर सर याची पडताळणी करतील. tenniscricket.in वरती दूध का दूध और पाणी का पाणी काय निष्पन्न होतंय, काय साध्य होतंय बघूया. आज प्रत्येक टीमला प्रत्येक डावात एक रिव्ह्यू आहे आणि ऑनफिल्ड पंचांना निर्णय कळवला जातोय. बरोबर निर्णय आहे, नो बॉल आहे, त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग टीमने आपला जो डावातला एक रिव्ह्यू आहे तो या डावामध्ये गमावलेला आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. $67 रन्स. या वेळेला मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, त्याला सुद्धा चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न राहुलने केलाय आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा ठोकलाय षटकार. जेव्हा जेव्हा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलाय तेव्हा तेव्हा मात्र षटकार चौकार आलेत. या मैदानावरती तुम्हाला ओव्हरपिच गोलंदाजी करून नाही चालणार, कारण फक्त समोर चौकार षटकार आहे. तसं बघायला गेलं तर चौकार बाजूला सुद्धा आहेत, पण षटकार फक्त समोर आहे. आणि अशी ओव्हरपिच गोलंदाजी जर तुम्ही केलात तर षटकारासाठी तयार राहावं लागेल. तर अशा शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचला पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 73 वर. आणि जिंकण्यासाठी आता मात्र दुसऱ्या डावामध्ये गरज असेल ती मात्र जागडे पाटील वॉरियर्सला 74 धावांची.
तर पहिल्या डावासाठी मात्र समालोचन क्षेत्रातून मीच या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतो आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावाला नक्कीच आपल्या समोर या ठिकाणी सादर करण्यासाठी मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक मित्र कासिम सरांना. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण पुढील मॅचचा टॉस आता या ठिकाणी पूर्ण करतोय. एका बाजूला MM मोटर्स 09 आणि विरोधामध्ये हमराज मृत्युंजय पुणे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, आपण जर मैदानामध्ये आलेले असाल तर आपण सर्वप्रथम लवकरात लवकर टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण प्रत्येक पुढील मॅचचा जो टॉस आहे तो या ठिकाणी पार पाडणार आहोत. बहुत ही बेहतरीन से कमेंटेटर, यानी कि उन्होंने अभी एक बहुत ही प्यारी मोहब्बत की बात भी उन्होंने कही कि हिंदुस्तान की पहचान क्या है। तो उसी को मद्दे नज़र रखते हुए मैं राहत इंदौरी साहब का एक प्यारा सा शेर कहना चाहूँगा और पुरंदर चषक को भी उसके साथ जोड़ना चाहूँगा कि राहत इंदौरी साहब एक बेबाक शायर कहते हैं कि हम अपने जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपने जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। और साथ ही साथ मैंने इसमें कुछ जोड़ा है कि आपको इतिहास रचना है, जिंदगी में अगर कुछ करना है तो उसके लिए पुरंदर चषक, जिसे आज डोंगरी की शान कहते हैं। आज बिल्कुल अगर बात करें, डोंगरी अपने में एक ऐतिहासिक स्थल है, ये एक ऐतिहासिक पल है और एक ऐतिहासिक पल यहाँ पर सजाने के लिए हम दिलों की गहराइयों से बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे सिंह पैकर्स के ओनर हमारे जुगनू सिंह साहब और साथ ही साथ उनके पिताश्री जो हमारे साथ हमारी मनोबल यहाँ पर बढ़ाते हुए हमारे OP सिंह साहब यानी कि ओम प्रकाश सिंह साहब, हम उनका भी बहुत बहुत दिल के गहराइयों से शुक्रिया अदा करना चाहेंगे कि जिस तरह से एक बहादुर बेटा एक शेर ही पैदा कर सकता है और बिल्कुल यानी कि सिंह भी होता है यानी कि शेर। तो उसी तरह यहाँ पर सभी खिलाड़ी हमें शेर की तरह दहाड़ते हुए भी नजर आ रहे हैं। इतिहास में के पन्नों में खुद को अमर करने की कोशिश भी यहाँ पर जारी है। चलिए कोई बात नहीं। बिल्कुल, जहां पर हमें दो धाकड़ टीमें यानी कि अपनी लीगेसी रखने वाली दो टीमें हमें यहाँ पर नजर आ रही है, यानी कि दोनों ही टीमों की अगर बात करें तो उनका भी अपना अपना एक इतिहास है। चाहे आप कुमकाई, शितलाई, विठावा, भांडुप स्ट्राइकर्स की जब बात करते हैं, उनका अपनी एक लीगेसी और साथ ही साथ हमारे जागड़े पाटिल वॉरियर्स। ये क्यों वॉरियर्स है वो आप दिखाएंगे अपनी बल्लेबाजी में, क्योंकि एक चुनौतीपूर्ण लक्ष्य जरूर रखा है। 74 मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है और उसे यहाँ पर साबित करने के लिए दोनों ही सलामी बल्लेबाज हमें विकेटों पर नजर आ रहे हैं। चलिए एमएम के कैप्टन आ चुके हैं। ओह क्या बात है, क्या जबरदस्त गेंद है, जबरदस्त उछाल है और पहली गेंद को थोड़ा सा संभल कर खेला है। चलिए यानी कि ऋषि पूना वाले टॉस को आ चुके हैं एमएम की टीम, यानी कि हमें सुमित डेकले इन एक्शन नजर आएंगे। चलिए अगली गेंद फिर से, इस बार थोड़ा सा कटाव जरूर देखने को मिला लेकिन लेग स्टंप को छोड़ के जाती हुई गेंद और अंपायर ने उसे वाइड करार दिया और पहला रन यानी कि खाता खुलता हुआ यहाँ पर एक्स्ट्रा के साथ टीम जागड़े पाटिल वॉरियर्स का कृणाल जो कि स्ट्राइक करते हुए नजर आ रहे हैं। और अगली गेंद इस बार फिर से बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर
पोजीशन जरूर बनाया था बल्लेबाज ने, लेकिन जो हार्ड लेंथ का एरिया होता है, जो बैक ऑफ लेंथ का एरिया होता है, जहां पर वो कहा जाता है कि सर अगर गेंदबाज को कोई अगर मदद ना मिले तो वहां पर ज्यादातर गेंदबाज इसी लेंथ का इस्तेमाल करते हैं और उसी लेंथ का यहां पर सही इस्तेमाल करते हुए फिर से अगली गेंद, इस बार ऊंचा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में, हेलो 3 खिलाड़ी वहां आए जरूर, लेकिन गेंद हाथ में रुकी नहीं और बल्लेबाज को किस्मत का सहारा भी मिला है और एक चांस भी मिला है। होणारा चलिए तो. सामना आपण बघणार आहात तो म्हणजे हमराज मृत्युंजय विरुद्ध एम मोटर 9 दोन्ही कर्णधार ते उपस्थित आहेत. महेंद्र नाईक यांच्या हस्ते टॉस केला गेलाय. एम मोटर्स नाही आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर काल आपण जर बघितलं सगळं जो सिच्युएशन होती ती गोलंदाजाच्या बाजूने राहिली, तर आपण काय करणार आहात आता पहिला? फिल्डिंग. ओके, त्यांनी फिल्डिंग सोबत जायचं ठरवलंय. आपण वळूया जे दुसरे कर्णधार आहेत हमराज पुणे. काल जसं मी सांगितलं होतं की संपूर्ण गोलंदाजांचा मात्र भार राहिला, पण त्याच्यासाठी पाऊस होता, पण आज पाऊस नाहीये. तर फलंदाजीत तोच क्रम राहील की त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील? चेंजेस तो कुछ नहीं रहेगा. हम लोग टॉस जीते तो बैटिंग ही लेता था, तो अगर यहाँ पे टारगेट अगर अच्छा अपन करते हो तो चेस करना थोड़ा मुश्किल होता है. तो बारिश हुआ तो बैटिंग के लिए थोड़ा इजी होगा और यहाँ पे थोड़ा अच्छा करेंगे. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पहिल्या सामन्यासाठी. खूप खूप अभिनंदन दोघांचं. तर पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स कडे. कासिम सरांचा आवाज ऐकूया असलेल्या लाईव्ह मॅच मध्ये. और फिर से इस बार एक अच्छा पोजीशन जरूर बनाया, लेकिन गेंद से थोड़ी सी दूर रह गए, अवे फ्रॉम द बॉडी, और खिलाड़ी गेंद ढूंढते रह गए और दोनों ही बल्लेबाजों ने एक रन यहाँ पर ढूंढा जरूर है. यहाँ पर थोड़े से कॉन्फिडेंस की जरूरत है और कॉन्फिडेंस की तलाश में हमें यहाँ पर नजर आती हुई अपनी लीगेसी रखने वाली जागड़े पाटिल वॉरियर्स की टीम. पहला ओवर यहाँ पर समाप्त किया, काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर की, वन ऑफ द इकोनॉमिकल बॉलर है. और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर की अगर बात करें 7 रन, 7 रन, यानी कि 7 रन का साथ मिला है. पहला ओवर अगर बात करें तो एवरेज रहा यहाँ पर बल्लेबाजी टीम के लिए. और अगला ओवर यहाँ पर लेकर आएंगे सुमित आउटे, यानी कि जिन्हें अगर बात करें तो टेनिस क्रिकेट का बुमराह भी कहा जाता है. तो देखना होगा अब यहाँ पर सुमित आउटे की गेंद को क्या आउट ऑफ द पाथ भेजने का काम करेंगे, जरूरत है. और बल्लेबाज उसमें सक्षम भी है, क्योंकि अगर बात करें जिस अंदाज से शाने बल्लेबाजी कर रहे हैं, उनके बल्ले पर गेंद लग रही है. अगली गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद, बल्लेबाज ने स्टांस जरूर बनाया था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. फिर से हार्ड लेंथ से गेंद को राइज कराकर बल्लेबाज को थोड़ा सा सरप्राइज जरूर किया है. लेकिन देखना होगा यहाँ पर अब बल्लेबाज, यानी कि चुनौतियां जरूर बनी है और चुनौतियां जिंदगी में बहुत जरूरी भी होती है. और इस बार ऑन साइड पे एक अच्छा शॉट, लेकिन दिशा यहाँ पर अंपायर जरूर चेक करेंगे. उड़ान तो काफी अच्छी है, लेकिन 2 रनों के लिए गेंद जाएगी और ये रन आना बहुत जरूरी है, क्योंकि रन यानी कि सिंगल डबल्स की अगर बात करें तो दीज आर द लाइफ लाइन ऑफ अ क्रिकेट, यानी कि सिंगल डबल से मैच को चलाना बहुत जरूरी है. और हमारे लिविंग लेजेंडरी यानी कि हमारे मूलचंद साहब, वो भी हमारे साथ जुड़ चुके हैं. और इस ग्राउंड के बेताज बादशाह, एक जबरदस्त बल्लेबाज हमारे अकबर भाई, आजकल थोड़ा सा डिफेंसिव खेल रहे हैं, थोड़ा सा क्लासी खेल रहे हैं. वरना एक दौर इनका था कि बिल्कुल सूरज निकलता नहीं था, हमारे अकबर भाई. और अगली गेंद इस बार डाउन द लेग, और फिर से इस बार गेंद को जाने दिया. एंगल के साथ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे थे, स्टंप से थोड़े से क्लोज है और लेग स्टंप पर ये गेंद पिच की थी, और जिसके चलते बल्लेबाज के लिए काफी आसान रहा उसे प्रेडिक्ट करना, और वाइड के चलते एक एक्स्ट्रा रन. चलिए 10 रन हो चुके हैं स्कोर कार्ड पर, और अब देखना होगा यहाँ पर सुमित आउटे, यानी कि अब एंगल में थोड़ा सा परिवर्तन कर कर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. साने, अगली गेंद इस बार फिर से मौका मिला जरूर था, लेकिन बल्ला थोड़ा सा हाथ में घुमाया, कवर्स की दिशा में गेंद गई है. अच्छा क्लास शॉट जरूर था, लेकिन उतनी दूरी नहीं. अंपायर ने 2 रन की मंजूरी जरूर दी है और इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन. यानी कि धीमे धीमे ये गाड़ी चली जरूर है, लेकिन अब देखना होगा यहाँ पर गियर किस तरह से चेंज करते हुए नजर आएंगे, क्योंकि बल्लेबाज ऑलमोस्ट अगर बात करें तो सेट हो चुके हैं. ओह, फिर से इस बार गेंद हवा में, क्या ये कैच होगी? जी बिल्कुल आसान सा कैच था, फ्री होम डिलीवरी थी और बहुत ही खूबसूरत तरीके से वन ऑफ द सेफेस्ट हैंड उन्होंने इस कैच को आसानी से
कन्वर्ट किया और बल्लेबाज की संघर्ष भरी पारी यहां पर समाप्त हुई और गेंदबाज को अच्छे लाइन पर हिट करने का अवार्ड पहली विकेट यहां पर मिली है और पहला झटका यहां पर लगता हुआ कुमकाई शितलाई विटावा जागड़े पाटिल वॉरियर्स को। अब आएंगे नए बल्लेबाज संतोष। चलिए अब आए हैं संतोष, यानी कि संतोष के पास भी अच्छा मौका है थोड़ा सा यहां पर अपना जोश दिखाए, अपनी टीम का जोश आगे बढ़ाए, क्योंकि अगर बात करें पुरंदर चषक की खासियत ये कि ये लीग पद्धति की प्रतियोगिता है जहां पर आपके पास मुश्किलों को आसान करने का एक मौका है, यानी कि चुनौतियों से फिर से लड़ने का आपके पास एक मौका है, कॉन्फिडेंस गेन करने का एक मौका है। यानी कि यहां पर आप कह सकते हो, कहते हैं ना कि जिंदगी में दूसरा मौका किसी को नहीं मिलता, लेकिन ऐसा नहीं है, दूसरा मौका मिलता है और वो दूसरा मौका आपको यहां पर जरूर मिलेगा, लेकिन उसके लिए पहले आपको आपकी बहादुरी दिखानी पड़ेगी। फिर से सुमित आउटे की गेंद और एक अच्छा पुल खेला है। अब देखना होगा फिर से दिशा क्या है, स्क्वायर लेग की तरफ खेला गया ये स्ट्रोक है। अंपायर यहां पर चेक जरूर कर रहे हैं और अंपायर कर देंगे करार, यह है पहला चार। हाँ बिल्कुल, इसी तरह के जोश की जरूरत थी, इसी तरह के होश की जरूरत थी। प्रॉपर क्रिकेटिंग शॉट यहां पर अगर आप खेलेंगे तो आपको रन्स मिलेंगे जरूर, क्योंकि कलम ने बहुत सारे मैचेस देखे, ऐसा लग रहा था कि शायद वो मैच आप निकाल नहीं पाएंगे, लेकिन यही क्रिकेट है। लेकिन फिर से इस बार बल्ले का बाहरी सिरा है, ब्लॉक होल की गेंद थी, बल्लेबाज को ब्लॉक किया, चारों खाने चित और सीधा दे दिया टिकट टू डग आउट और एक बड़ा झटका यहां पर लगता हुआ। और आते ही यहां पर संतोष ने एक उम्मीद की किरण जगाई जरूर थी, पहली गेंद पर 4 के साथ शुरुआत जरूर की थी, लेकिन उसके बाद अपनी विकेट यहां पर गवाई है सुमित आउटे। यानी कि अगर बात करें विकेट टेकर इंचार्ज है और विकेट लेना उनका काम है, लेकिन अब दूसरे ओवर की समाप्ति भी यहां पर हो चुकी है, काफी तेजी से 2 ओवर्स हुए हैं और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 16 रन, यानी कि अभी भी 74 रनों का पीछा कर रही है, जिसमें 16 रन बनाई है टीम जागड़े पाटिल वॉरियर्स ने। चलिए सिराज हैं क्या, मियां मैजिक है? चलिए सिराज हमें गेंदबाजी पर नजर आएंगे और मियां मैजिक की तो बात ही अलग है। वो कहते हैं कि भाई साहब मुझे बस टीम का हिस्सा रहने तो मुझसे कुछ भी करा लो। और ये देखिए थोड़ा सा पटकी हुई गेंद थी, लेकिन गेंद में ज्यादा उछाल थी, जहां पर हमने देखा भी श्रीलंका में जो वार्म अप मैचेस चल रहे थे वहां पर एक अलग ही लेवल की बल्लेबाजी भी कर दी उन्होंने कि भाई मुझे खेलना है, मुझे देश के लिए खेलना है। तो ऐसे खिलाड़ियों की जरूरत होती है, यानी कि अंदर का जो आग है ना आपका, वो आग बाहर आना जरूरी है, आपके अंदर की भूख होना बहुत जरूरी है। फिर से शॉर्ट ऑफ लेन की गेंद है, देखना होगा मस्तक, एक अच्छी गेंद यहां पर बिल्कुल, यानी कि लेकिन कहीं ना कहीं रिव्यू के लिए जरूर जाएगी टीम। बैटिंग टीम का ये रिव्यू है, अंपायर ने यहाँ पर इशारा किया है कि बल्लेबाज थोड़े से नाखुश है, यानी कि जो निर्णय यहाँ पर आया उसके लिए उच्च न्यायालय में जाएंगे और देखना होगा उच्च न्यायालय यहाँ पर क्या फैसला सुनाता है। बिल्कुल, यानी कि शुभम यादव भी हमें अब नजर आएंगे इन एक्शन। शुभम यादव की भी अगर बात करें, मुंबई सरजमीन का एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, एक जबरदस्त बल्लेबाज है, उनकी बल्लेबाजी देखने में काफी अलग मजा भी आता है, सीधे बल्ले से खेलने की प्रतिभा है उनके पास और ऐसे बहुत सारे तारे सितारे हमें देखने को मिले। कल के अगर बात करें तो शाम के जो हम मैचेस की बात करते हैं, लेकिन आज राहुल बालकृष्ण चौधरी, यानी कि इनके नाम पे आरबीसी है, लेकिन जो इंटेंट है ना वो आरसीबी वाला दिखा। बिल्कुल क्या कमाल की बल्लेबाजी की, आज 43 रन नॉट आउट, एक बेहतरीन पारी यहाँ पर की, एक अच्छा प्लेटफॉर्म सेट करके दिया अपने गेंदबाजों को। क्या है सर? दैट इज अ नो बॉल, यानी कि दैट इज अ नो बॉल। यहाँ पर थर्ड अंपायर ने चेक किया है, उछाल ज्यादा थी, मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई है गेंद और अंपायर ने उसे नो करार दिया, यानी कि बल्लेबाज के पास एक अच्छा मौका है। नेक्स्ट बॉल इज गोइंग टू बी अ फ्री हिट बॉल, फ्रीली हिट करने का मौका, प्रेशर रिलीज करने वाली ये गेंद और फिर से इस बार डाउन द लेग, थोड़ा सा प्रेशर जरूर है यहाँ पर। गति हम देख सकते हैं, गेंद में गति काफी अच्छी है, उछाल भी काफी अच्छी ले रही है गेंद, लेकिन अब देखना होगा यहाँ पे नियंत्रण है नहीं, क्योंकि थोड़ा सा प्रेशर गेंदबाज पर होगा, क्योंकि फ्री हिट की ये गेंद है और टफ टाइम है, और टफ टाइम में देखना होगा ये गेंदबाज क्या निखर कर बाहर आता है या बिखरता हुआ नजर आएगा। फिर से इस बार गेंद बल्ले पर ठीक तरीके से लगी नहीं है, खिलाड़ी काफी बिजी है और बहुत ही अच्छा थ्रो था, लेकिन अगर मेरे ख्याल से थ्रो अगर 1 फुट नीचे होता तो चांस होता, क्योंकि काफी ऊपर ये थ्रो था। और देखिए सिराज थोड़े से मुस्कुराते हुए नजर आ रहे हैं कि काफी तेज थ्रो था बॉस आपका, मेरी उंगलियों का थोड़ा सा ख्याल रखें, और गेंदबाजों को हमेशा अपनी उंगलियों का ज्यादा ख्याल रखना पड़ता है, और इतने नजदीक से जब आप थ्रो करते हैं तो बिल्कुल उसे पकड़ लिया जाए छोड़ दिया जाए समझ नहीं आती। लेकिन हमारे ऋषि द डीजे ऋषि
आज अपना माहौल ज़रूर बनाते हुए नजर आएंगे। और एक बहुत ही बेहतरीन सा डीजे, यानी कि अगर डूंगरी की सरजमीन पे अगर बात की जाए तो हाई क्वालिटी डीजे, एक ब्रांडेड डीजे हमारे ऋषि, वो भी हमें इस पुरंदर चषक की शोभा को बढ़ाते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही टॉप क्वालिटी वॉइस। चलिए ठीक है ठीक है ठीक है। चलिए यहाँ पर थर्ड अंपायर, हमारे थर्ड अंपायर सर, अंपायर यहाँ पर कुछ चेक करने के लिए कह रहे हैं, यानी कि उन्हें जरा चेक करना है, क्योंकि फ्री हिट की बॉल थी, तो फ्री हिट की बॉल पर क्या फील्ड पोजीशन चेंज हुई थी, अंपायर वो चेक करना चाहते हैं। जी बिल्कुल, यानी कि अगर बात करें तो क्रिकेट में ये नियम है कि अगर फ्री हिट की गेंद है और स्ट्राइक अगर रोटेट हुई नहीं है तो आप फील्ड चेंज नहीं कर सकते, किसी भी फील्डर को आप यहाँ वहाँ नहीं कर सकते। तो अंपायर वही चेक करना चाह रहे हैं। तो बहुत सारी नियम यहाँ पर बनते हुए हमें नजर आए हैं। क्रिकेट इसीलिए क्रिकेट इज़ अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, और क्रिकेट को काफ़ी फनी गेम भी कहा जाता है। और इसमें ये सारे रूल्स हैं जो रोमांच है ना वो बढ़ाती है क्रिकेट का, यानी कि बहुत सारी चीज़ें आपको सीखनी पड़ती है, नियम सीखने पड़ते हैं। और क्रिकेट की अगर बात करें, नीलेश साहब, हमारे नीलेश भाई भी हमारे साथ जुड़े हैं, हम उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे। सर अंपायर जो रहेगा वो ऑन फील्ड ही रहेगा सर। चलिए, यानी कि ये गेंद को लीगल दी जाएगी, दैट विल बी अ लीगल बॉल, यानी कि सिराज थोड़ी सी राहत की सांस जरूर लेंगे। और फिर से फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद पर बड़ा वाला स्ट्रोक, लेकिन इसे कहते हैं भाई साहब खोदा पहाड़ और निकला 2 रन। स्ट्रोक में काफी दम था, बंदे में भी काफी दम है, और इस तरह की गेंदों का तो बल्लेबाज इंतजार करते हैं, लेकिन इस बार थोड़ी सी गति ज्यादा थी। यानी कि अगर बात करें तो सिराज के बाद पेस है, जिसके चलते टाइम करना इतना आसान होता नहीं है। फिर से इस बार ये देखिए, ये मियां मैजिक है, ये मैजिक दिखाया है इन्होंने। यानी कि ये बिल्कुल नीलेश भाई उसी तरह हो गया कि आप स्लो के प्लेटफॉर्म पर बैठे और फास्ट गाड़ी आ गई, और आप फास्ट के प्लेटफॉर्म पर बैठे और स्लो गाड़ी आ गई। तो इस तरह की चीज़ें होती हैं, और इसे प्रेडिक्ट करना थोड़ा सा मुश्किल होता है। और बिल्कुल यानी उन्होंने भी दिखाया है कि मेरे पास वेरिएशंस है। फिर से स्लोअर गेंद और इसे उछल कर खेला है फाइन लेग की दिशा में, और गेंद काफ़ी फाइन जाती हुई नजर आएगी। 2 रन और जरूर जुड़ेगा, और 2 के साथ स्कोर आगे छलांग लगाता हुआ 25 रन, 25 रन। चलिए 2 गेंदें आना बाकी, और अगली गेंद फिर से स्लॉट में जरूर, लेकिन वहां पर इस बार फील्डर को काफी बिजी रखा था, और उस फील्डर की क्या तारीफ करें। और बिल्कुल सिराज उसी तरह कह रहे कि भाई साहब इस गेंद को आपको पकड़नी थी, जितने तेज आपने फेंकी थी ना उतनी तेज ये शॉट आपके पास आई थी, आप पकड़ते तो आपको पता चलता कि उंगलियों में कितनी तेज लगती है गेंद। इस बार ये बल्लेबाज के बल्ले में दम है, ये शुभम है, ये शुभम का हल्ला है, और ये हल्ला बहुत जरूरी था, और ये बल्ले का हल्ला यहां पर सभी सुन भी रहे, और ये गूंज जिस तरह की सुनना भी चाहेंगे, क्योंकि मैच में अगर जान और रोमांच आपको बरकरार रखना है तो इस तरह के शॉट्स आपको खेलने पड़ेंगे। यानी कि अब 2 ओवर में 32 रन, 3 ओवर में। चलिए, यानी कि 3 ओवर्स में 32 रन बना लिया, 12 गेंदों में 32 रन बनाने हैं यहाँ पर, लेकिन साथ ही साथ मैं आपको 42 बनाना, वही सर मैं वही पूछ रहा हूँ आपको। नहीं, मेरा गणित थोड़ा खराब है सर, आप और मत खराब करो, मेरी जिंदगी खराब हो जाएगी, आप मेरे मैथ्स का टेस्ट लेने बैठे हो। चलिए, और एक बहुत बड़ी खुशखबरी यानी कि अगले 22-23 तारीख को और एक डे नाइट प्रतियोगिता, यानी कि बामने ट्रॉफी, जिसका आयोजन यहाँ पर किया जा रहा है, यानी कि हमारे शोएब बामने की तरफ से करी रोड में। ओहो, फिर से इस बार देखना होगा, थोड़ी सी अच्छी गेंद थी, यानी कि यहाँ पर बहुत ही जबरदस्त गेंद के साथ यहाँ पर शुरुआत की है, डॉट के साथ शुरुआत किया। अब 11 गेंदें और 42 रनों की जरूरत है।
और फिर से इस बार ऑन साइड की दिशा में खेला गया, खिलाड़ी फिर से काफी बिजी और इस बार थ्रो फेंका है, लेकिन उसे काफी खूबसूरत तरीके से कलेक्ट किया है गेंदबाज ने, ऐश्वर्या सुरवे। और एक प्रोफेशनल क्रिकेट का एक बड़ा नाम, एक जबरदस्त, और कर्नाटका क्लब्स से खेलने वाले ये लेदर के बॉलर है, एक जबरदस्त गेंदबाज है, वेरिएशन से स्पीड है और स्पीड गन भी है, जबरदस्त गेंदबाजी करते हैं। और फिर से शुभम यहाँ पर थोड़ा सा क्रॉस बैट खेलने का प्रयास था, अंपायर से सवाल जरूर पूछा है, लेकिन अंपायर ने कोई जवाब दिया नहीं है। जवाब जरूर दिया, लेग बाई के चलते 1 रन यहाँ पर जरूर मिलेगा। यहाँ कोशिश जरूर करें शुभम, लेकिन शुभम को यहाँ पर एक जिंदा दिली का मुजाहरा पेश करना होगा और एक बड़ी पारी यहाँ पर खेलनी होगी अपनी टीम के लिए। ओह, फिर से इस बार एक अच्छी गेंद है, बैक टू बैक डॉट गेंद है यहाँ पर आती हुई, प्रेशर बढ़ाने वाली गेंद, और मेरे ख्याल से शायद ये सिर्फ और सिर्फ डॉट गेंद नहीं है, ये बड़ी विकेट भी यहाँ पर मिल चुकी है, यानी कि उम्मीद का, बिल्कुल, यानी कि उम्मीद का एक बहुत बड़ा तारा भी यहाँ पर टूटता हुआ नजर आया, यानी कि शुभम यादव यहाँ पर कॉट बिहाइंड होकर सीधा डगआउट की तरफ जाते हुए नजर आए हैं और बड़ा झटका यहाँ पर दे दिया है। और ये देखिए, लेकिन ये देखिए, मेरे ख्याल से कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि किसी ने अपील किया नहीं है, आकाश जांगिड़ ने भी अपील नहीं की, लेकिन एक बार स्पोर्ट्समैन स्पिरिट के लिए जोरदार तालियां होनी चाहिए यहाँ पर शुभम यादव के लिए। उन्होंने यहाँ पर देखा, समझा, बल्ले पर लगी है गेंद, और फिर से इस बार गेंद हवा में, देखना होगा इस बार क्या कैच पकड़ेंगे आकाश जांगिड़, आकाश में ढूंढ रहे हैं गेंद को, लेकिन गेंद दिखी नहीं है, गेंद गई है फिर से डिक्लेयर जोन में। और धीरे धीरे अगर बात करें तो मैच कहीं ना कहीं अपनी गिरफ्त में लेते हुए बहुत ही आसानी से हमें यहाँ पर नजर आती हुई टीम कुमकाई शितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर्स। ओह, फिर से इस बार देखना होगा क्या ये कैच होगी, जी नहीं, आकाश झा को गेंद दिखी नहीं है, क्योंकि आकाश की अगर बात करें, नाम में आकाश है, तो वो आकाश में अगर गेंद होगी तो उसे पकड़ेंगे जरूर। इतना टफ चांस था, थोड़ा सा डिफिकल्ट टफ चांस। बिल्कुल, यानी कि अगर बात करें तो ऐश्वर्या सुरवे की अगर लीगेसी की बात करें तो एक जबरदस्त खिलाड़ी भी है, और साथ ही साथ जिन्होंने मुंबई के लिए नेट गेंदबाजी भी की है, श्रेयस कदम जैसे खिलाड़ियों के साथ खेलते हुए भी नजर आए, श्रेयस अय्यर जैसे खिलाड़ी के साथ खेलते हुए भी नजर आए। जी बिल्कुल, यानी कि आज श्रेयस अय्यर जो कि हमारे भारत के T20 के कप्तान भी है, उनके साथ काफी वक्त गुजारा है, यानी कि काफी कुछ सीखने को उन्हें मिला है, यानी कि वन ऑफ द टॉप, यानी कि वन ऑफ द इंटरनेशनल एक्सपीरियंस के साथ हमें खेलते हुए नजर आए। चलिए, हर्ष ने आते ही लेग कटर के साथ यहाँ पर इस्तेमाल किया और कहीं ना कहीं मैच थोड़ा सा सुस्त होता हुआ नजर आया, और फिर से उसी लेंथ को हिट किया है और बल्लेबाज यहाँ पर सिर्फ हवाओं से बात करते हुए नजर आ रहे हैं, लेकिन मैच उतनी रोमांचक यहाँ पर होती हुई नजर नहीं आ रही, यानी कि ये फिर से बल्ले का बाहरी सिरा यहाँ पर लगा है, जी बिल्कुल आवाज आई है, और बल्लेबाज सीधा डगआउट की तरफ जाएंगे, यानी कि अगले सैटरडे संडे 22-23 को हम देख सकते हैं और एक घमासान मुंबई की सरजमीन पर, जहां पर सभी तारे सितारे हमें डे नाइट रबर बॉल प्रतियोगिता यानी कि बामने ट्रॉफी खेलते हुए नजर आएंगे। करी रोड गोदरेज ग्राउंड में वो टूर्नामेंट रखा गया है, शोएब बामने और उनकी टीम की तरफ से रखा गया वो खूबसूरत सा टूर्नामेंट, जिसे भी हम देखेंगे, मजे करेंगे, लुफ्त उठाएंगे और सभी तारे सितारे हमें वहां पर देखने को मिलेंगे। वन ऑफ द ब्रांडेड टूर्नामेंट जो कि हमने पिछले साल इसी ग्राउंड पर खेला था, उससे पिछले साल भी इसी ग्राउंड पर वो डे नाइट प्रतियोगिता खेली थी, लेकिन इस साल वो करी रोड के गोदरेज के ग्राउंड में हमें खेलने को मिलेगी। हाँ, इस बार सीधे बल्ले से एक बड़ा स्ट्रोक जरूर खेला है, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे और यहाँ पर कुछ ज्यादा फर्क पड़ेगा नहीं, और कहीं ना कहीं अगर बात करें तो मोमेंटम अपने तरफ ले लिया, एक अच्छे जीत की तरफ बढ़ती हुई हमें यहाँ पर नजर आएगी कुमकाई शितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर्स, यानी कि अपना दबदबा यहाँ पर दिखाएगी। लेकिन जागड़े पाटिल वॉरियर्स, उनके नाम के आगे वॉरियर्स क्यों? क्योंकि वॉरियर्स कमबैक करते हैं, अभी नहीं तो कोई बात नहीं, इसके बाद भी हम कर सकते हैं, यानी कि पहाड़ों को काट कर रास्ता बनाने का जो मौका, यानी कि पहले बार आपने कोशिश जरूर की लेकिन उसमें आपको हार मिली, लेकिन उस कोशिश के बाद आपको वो हार नहीं, वो आपको सीख मिली थी, तो सीख के साथ अगला मैच जो होगा वो बहुत इंपॉर्टेंट होगा यहाँ पर जागड़े पाटिल वॉरियर्स के लिए। वॉरियर्स को अपना दमखम यहाँ पर दिखाना होगा, और कॉन्ग्रेचुलेशंस यहाँ पर काफ़ी आसानी से पहला मैच अपने नाम करते हुए कुमकाई शितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर्स ने यहाँ पर एक बढ़त बना ली है, एक अच्छी जीत अपने नाम कर ली है,
तो बहुत ही खूबसूरत तरीके से खेला गया ये मैच। लेकिन इसके बाद का मैच जहां पर अगर बात करें हमें दो धाकड़ टीमें नजर आएंगी, यानी कि हमराज मृत्युंजय पुणे वर्सेस एमएम मोटर्स। हॅलो. पुढील होणारा सामना आपण बघणार आहोत तो म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध एमएम मोटर्स. नाणेफेकीचा कौल एमएम मोटर्स 09 यांनी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढच्या 2च मिनिटात आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येते आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड झालेली आहे बिल्कुल इस मैच में जिसने दिखाया वो है काफी पावरफुल और जिन्होंने किया गेंद को ग्राउंड से गोल, द वन एंड